सरकार शेतीविषयी चुकीची धोरणं राबवित आहे, याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवण्याचे पाप सरकारचे आहे। कर्जबाजारी होऊन महिन्याला सरासरी 240 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत। वाढत्या संकटामुळे या दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे, तरी शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राजू शेट्टी राज्यभर शेतकरी संपर्क अभियान राबवित आहेत। आज जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी येथे तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, कांदा उत्पादक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद पानसरे, शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, स्वाभिमानीचे रोहिदास कुटे, सचिन थोरवे, भूषण औटी, मनोज शिंदे, कृषीभूषण पोपट हडवळे तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी उमेदवार प्रतिनिधीस राजू शेट्टी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे। वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला। या सगळ्यामुळे मला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये माझा शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज मी काही फेडू शकलो नाही। तेव्हा जसं उद्योगपतींनी गेल्या 10 वर्षामध्ये 14,56,000 कोटीची कर्ज राईट अप करून घेतली, तसंच सरकारच्या धोरणामुळे मी तोट्यात गेलो। त्यामुळं माझे कर्ज सरकार राईट अप करावं आणि मला कर्ज नव्यानं माझं आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा अर्थाचं ते पत्र आहे। त्याच्यावर काही सही घ्यायची त्या शेतकऱ्याची, कागदावर सही दिली तर आमच्याकडे गोळा करून ते आम्ही पुढच्या महिन्यात राष्ट्रपतींची वेळ घेऊन ते सगळं राष्ट्रपतींना देणार आहे आणि त्याच्यावर राष्ट्रपतीचा पत्ता टाकला आणि मेल आयडी पण टाकला, मेल केला किंवा पोस्टानं टाकलं तर आम्हाला एक त्याच्यावर मिस कॉल दिला। त्या मिस कॉलला एक मिस कॉल दिला की आमच्याकडे नोंद होती, म्हणजे उद्या आम्ही म्हणू शकतो बाबा थेट राष्ट्रपतीला एवढी पत्र केली, आमच्याकडे एवढी जमा झाली, असा आकडा एक तयार झाला। एक सरकारवर दबाव तयार होतो आणि मग कुठेतरी हे दबाव शेवटी बघा महाराष्ट्रामध्ये 2 आघाड्या आहेत, त्या दोन्ही आघाड्यांमध्ये मताचं अंतर 2-3 लाखाचं आहे। त्यामुळं यांना भीती घालायचं आपल्या हातात एकच हत्यार आहे, ते म्हणजे शेतकऱ्याची मतं आपल्याकडे राहत नाही। म्हणून असं जर दबाव तंत्र केलं तर कदाचित 7/12 कोरा होऊ शकतो किंवा काही अंशी तरी होऊ शकतो।